आपण पाहत आहात PB न्यूज गौरवगाथा या खास कार्यक्रमात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गौरवगाथा खास कार्यक्रमात आज आपण एका महत्वपूर्ण आणि भावी पिढीला प्रेरक ठरेल अशा या आत्मकथनाच्या अभिवाचन करणार आहे. आंबेडकरी कृतीशील अनुयायी मुंबईचे माजी जिल्हाधिकारी वसंत गवई यांचं पाषाणची झरा आत्मकथा बहुतेची ठरलेलं आहे, लोकप्रिय ठरलेलं आहे. हे आत्मकथनामध्ये त्याने आपला जीवन प्रवास अधोरेखित केलाय. आम्हाला खात्री आहे त्यांचा जीवन प्रवास भावी पिढीला नक्कीच प्रेरक ठरणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात तो पोहोचावा या उदात्त हेतूने या आत्मकथनाचं अभिवाचन आपण आता सुरू करतोय. चला तर मग बघूया या पाषाणातील झरा या वसंत गवई यांच्या आत्मकथनामध्ये अंतरंगामध्ये काय दडले आहे. जन्मस्थान. काळाचा महिमा अगाध आहे, काळ गतिमान आहे, थांबणे त्याला ठाऊक नाही, तो कोणासाठी थांबत नाही. जो थांबला तो संपला ही त्याची ब्रीद आहे. तो सतत पुढे धावत असतो. त्याच्या पाठीमागे धावताना आपली दमछाक होते, तरी पण आपण त्याच्या मागे धावतच राहतो. माझ्या बाबतीतही असेच घडले. ध्येयाने प्रेरित होऊन मी धावतच राहिलो. दिशा निश्चित होती, पोहोचण्याचे ठिकाण मनात ठरलेले होते. वाटेवर संकटाचे डोंगर आडवे आले, मी नाही थांबलो. या आईवडिलांचे स्वप्न होते, त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती मला जाणवत होती, त्यांचे कष्ट मला दिसत होते. त्यातून अधिक वेगाने धावण्याचे बळ माझ्या पायात संचारत असे. शेवटी त्यांचे स्वप्न आणि माझे ध्येय पूर्ण करूनच मी विराम घेतला. पुढे मी शासकीय सेवेत प्रशासकीय पदावर संधी अधिकारी म्हणून दीर्घकाळ कार्यरत असताना समाजहिताच्या दृष्टीने माझ्या अधिकारात मला जे करता आले ते मी आवर्जून प्रामाणिकपणे केले. त्याचेच गमक म्हणून आता सेवानिवृत्तीच्या काळात मी शांत, निवांत, आनंदी जीवन जगत आहे. कर्तव्यपूर्तीपेक्षा जीवनात दुसरे मोठे सुख समाधान नाही, हाच माझ्या स्वकथनाचा प्रमुख केंद्रबिंदू होय. आमचे मूळ गाव जानेफळ, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. जानेफळ हे गाव मेहकरच्या उत्तरेस 15-20 किलोमीटर अंतरावर आहे. फार पूर्वीच्या काळी जानेफळ हे एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण होते असे म्हटले जाते. या अनुषंगाने या गावची पूर्व पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेणे या ठिकाणी समायोजित होईल. त्या काळी निजामशाही संस्थानातील सिंदखेड या ठिकाणी सिंदखेड राजा हा एक इलाका शिवाजी महाराजांचे मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे सरदार लखुजी जाधव यांच्या अधिपत्याखाली होता. सिंदखेड राजा हे जिजाऊ यांचे माहेर. या परगण्यातील सर्व गावे त्या काळी निजाम संस्थानात समाविष्ट होते. त्या गावापैकीच जानेफळ हे एक गाव होय. जाधवांच्या काळातील जुन्या ग्रंथांमध्ये या गावाचा उल्लेख असल्याचे आढळून येते. याशिवाय याच काळात जानेफळ हे जिल्ह्याचे एक प्रमुख ठिकाण होते असेही सांगण्यात येते, परंतु या बाबतीत तसा काही ठोस पुरावा मिळत नाही. तथापि गावाबाहेर एक माती दगड विटांची जुनी पडकी गडी आहे. तीच जिल्ह्याच्या प्रशासकीय कचेरीची इमारत असावी असे गावकरी सांगतात. पुढे ब्रिटिशांनी आक्रमण करून सिंदखेड राजा हा मुलूक स्वतःशी जोडून घेतला. विशेषतः निजामाचा करार झाल्यानंतर मराठी हे गाव ब्रिटिशांच्या घोषित केले. सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे झाला होता. त्यामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळच नाही तर ऐतिहासिक ठेवा म्हणून जगभरातील पर्यटक भेट द्यायला येतात. राजमाता जिजाऊ यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो रंगमहाल, काळाकोट लखुजी राजे समाधी, चांदणी तलाव, पुतळा बारव, राजला पारव, रामेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, सावकारवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात. लखुजी राजा यांचा राजवाडा आणि त्याचे प्रवेशद्वार हे प्रेक्षणीय असून 3 मजली आहे. प्रवेशद्वाराची दगडी चौकट अतिशय मजबूत आहे, कोरीव काम प्रेक्षणीय आहे. राजवाड्याच्या साधारण वायव्येस 300 मीटर अंतरावर काळाकोट उभा आहे. लखुजी जाधवांचा
खापरपंतू राव जगदेव याने काळाकोटाचे बांधकाम म्हणजे भुईकोट किल्ला बांधायला सुरुवात केली होती. परंतु बांधकाम निम्मे राहिले असता मोगल बादशहाने संबळ धुकळून मनाई केली. लखुजी राजांची समाधी अत्यंत सुबक आणि प्रमाणशीर असून वास्तू चौरस्कार आहे. निजामाने लखुजी राजे आणि त्यांच्या पुत्रांची व नातवाची देखील घातापाताने हत्या केल्यावर म्हणजे रघुजी व सोनाजी हे पुत्र आणि यशवंतराव हा यांचा नातू. या समाधीचे बांधकाम लखुजीचे लहान नातू जगदेवराव यांनी सुरू केले आणि 10 वर्षांतर असे अप्रतिम बांधकाम केले आहे हे पाहावयास मिळते. त्या काळातील वरील ऐतिहासिक घडामोडी बघून त्या संबंधाने थोडा उलगडा करा असं वाटतो. तो असा की स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्राचा संपूर्ण देशात विविध लहान मोठी 600च्या वर संस्थाने होते. पूर्वापार चालत आलेल्या घराणेशाहीनुसार त्या प्रत्येक संस्थानाचा एक स्वयंसिद्ध राजा संस्थानिक म्हणून राजकारभार चालत असे. त्याच्या खरेदीतील अनेक इलाक्यासाठी एखाद्या शूर कर्तबगार सुधाराची नियुक्ती केली जायची. तो त्या इलाक्याचा प्रमुख प्रशासक म्हणून मानला जायचा. पंचक्रोशीतील सर्व गावे त्या इलाक्यात विलीन होऊन केलेली असत. शेतसारा गोळा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे, सुरक्षा प्रशासन आणि न्यायवाडा अशी महत्वपूर्ण कामगिरी त्याच्यावर असायची. त्यामुळे त्या इलाक्याचा राजा म्हणूनच लोक त्याला संबोधित असत, मान सन्मान देत असत. एवढेच नव्हे तर त्याच्या सणार्थ गावांना तशी नावे दिली जायची. उदाहरणार्थ शिंदखेड राजा, देऊळगाव राजा, इनगाव राजा, पिंपरी राजा वगैरे. समजा एखादा मुस्लिम सरदार असेल तर सुलतानपूर किंवा त्याच्या पत्नी संबोधून बीबी अशी गावांची नावे दिली जायची. अशी गावे आमच्या मेहकर तालुक्यात आहेत. पुढे स्वातंत्र्य काळात पूर्वी अस्तित्वात असलेली सारी संस्थाने बरखास्त करून एका अखंड लोकशाही समाजातील जन्मनिश्चित भारत देशाची निर्मिती झाली. मी हे सांगत होतो की जानेपळे यांच्या पूर्वजांचे मूळ गाव होय. तिथे आमचे आजी आजोबा वाडवडील स्वते काकी व इतर जवळचे दूरचे सर्व नाते पूर्वापार तिथं राहत असत. त्यांच्या पिढीतील काही लोक अजूनही तिथे वास्तव्य करून राहत आहेत. आता अगदी अलीकडच्या पिढीतील काही जण मात्र नोकरी धंदा व्यवसायाच्या निमित्ताने दुसरीकडे इतरत्र स्थायिक झालेले आहे. ही गोष्ट खरी का? आमचे पूर्वज नातेवाईक इथे राहत असत. त्याच्या बाजूला गवळी लोकांची वस्ती होती. त्याला गवळीवाडा असे म्हटले जायचे. त्यामुळे गप्पात होऊन आम्हाला गवळी मस्त असेच म्हटले जायचे. आमच्या मूळ गवई नावाचा असा शब्द झालेला होता. तिकडे विदर्भात नागपूर अमरावतीकडे पुरणपोळी किंवा पाणीपुरी या शब्दांचा उच्चार अनुक्रमे पुरणपोळी पाणीपुरी असा केला जातो. त्यातीलच हा एक प्रकार होय. आता आमच्या एकूणच गवई घराण्याबद्दल मी थोडक्यात निवेदन करतो. पूर्वी जाण्यापळे आमच्या पूर्वज लोकांची 15-20 कुटुंबे राहत होते. त्या काळी सिंदखेड राजा इलाख्याचे लखुजी जाधव हे निजामशाहीतील मराठा सरदार होते. त्यांच्या सैन्यात ते गवळी लोक शिपाई म्हणून होते. त्यातलेच काही लोक सरदारांचे अंगरक्षक होते. सरदार राहण्यातील एखादी महत्वाची व्यक्ती फेरफटका पाहण्यासाठी राजवाड्यावर पडली असेल किंवा इलाख्यातील गावांमध्ये प्रशासकीय व्यवस्था पाहण्यासाठी मोहीमेवर आले असेल तर त्यांच्या स्वजनात ते लोक त्यांच्या मागे पुढे पंक्तीला राहत असत. राजघराण्यातील स्त्रियांना कुटुंब कलबिल्यासह अन्य गावी जायचे असेल तर ते गवळी लोक आपल्या जीवाची पर्वा न करता त्या स्त्रियांना त्यांच्या लेकीबाईंना निश्चित स्थळी सुखरूप पोहोचवून देण्याचे काम करीत असत. कारण तो काळात तसा असुरक्षित होता असे आमचे पूर्वज लोक वाडवळी सांगत असत. हा जागा पकडून त्यावेळेच्या महार लोकांच्या संबंधाने काही ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देता येईल. पूर्वाश्रमीचे सर्व तथाकथित महार जातीचे लोक हे नागवंशी असून ते शूरवीर महाप्रतापी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 46 ला लिहिलेल्या शूद्र पूर्वी कोण होते शूद्र या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात नमूद केलेले आहे. हे नागवंशी महार लोक अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक, इमानदार आणि विश्वासू होते. सत्यवचनी होते. म्हणूनच त्यांना पूर्वी गावातील न्याय निवाडा करण्यासाठी नायक म्हणून ग्रामसभेत बोलवले जायचे. गावातील एखाद्या विवादित घटनेविषयी त्यांनी दिलेला निकाल हा अंतिम आणि सर्वमान्य असायचा. हे महार लोक शूरवीर, पराक्रमी, धाडसी होते. त्यावेळेच्या स्थानिक राजा महाराजांना त्यांनी अनेक लढाई जिंकून दिल्या होत्या. म्हणूनच त्या काळी ब्रिटिशांनी आपल्या लष्करात त्यांची मोठ्या प्रमाणात भरती केलेली होती. एवढेच नाही तर ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्यदलात स्वतंत्र महार बटालियन फौज स्थापन केली होती. पराक्रमी महार सैनिकांचा हाच वारसा पुढे घेऊन माझ्याकडे त्यावेळी मिलिटरीत दाखल झाले असावेत असे मला वाटते. पूर्वी महार लोकांच्या नावापुढे नाग असा शब्द जोडला जात असे. खरे तर ही एक सन्मानपूर्वक दिलेली पदवी होती. या मागची काही कारणे सांगता येतील. याआधी मी उल्लेख केल्याप्रमाणे हे लोक मूळचे नागवंशी बौद्ध धर्मीय होते. त्यांच्या वंशामुळे त्यांना नाग असे संबोधले जायचे. पुढे चालून नाग या शब्दाचे नाग असे रूपांतर झाले. दुसरे कारण असे की त्यानंतर हेच लोक पुढे द्वारपाल म्हणून त्या काळात ऐतिहासिक गड किल्ल्याचे शत्रू म्हणून संरक्षण करायचे. तसेच तत्कालीन राजांचे अंगरक्षक म्हणून राजदरबारी पंथीदार असायचे.
त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना महत्व दिले जायचे. एवढेच नव्हे तर राजाच्या सैन्यदलातील फौजी ते सेनापती असायचे. लढाईमध्ये सैन्याच्या विशिष्ट तुकड्यांचे ते नेतृत्व करायचे, म्हणून त्यांना नायक किंवा नाईक असं म्हटले जायचे. या दोन्ही शब्दाचा अर्थ प्रमुख नेता असा होतो. पुढे नायक किंवा नाईक या शब्दांचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव कसे संक्षिप्त रूप झाले. सन 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांच्या मध्ये भीमा कोरेगाव जी लढाई झाली होती, त्या लढाईत महार सैनिकांचा पर्यायाने इंग्रजांचा विजय झाला होता. त्या विजयाप्रित्यर्थ इंग्रजांनी त्या ठिकाणी एक विजयस्तंभ उभारला होता. त्या विजयस्तंभावर लढाईत झालेल्या सैनिकांची नावे सन्मानपूर्वक कोरलेली आहेत. ती अशी: सोमनाथ, रायनाथ, बुधनाथ, रामनाथ, भोपनाथ इत्यादी. थोडक्यात नाथ या उपाधीचा असा इतिहास होता. पूर्वाश्रमीचे सर्व तथाकथित महार जातीचे लोक हे नागवंशी होते आहेत. महाराष्ट्रात पूर्वी सर्वोत्तम या नागलोकांची मुख्य वस्ती नागपूर व आसपासच्या भूप्रदेशात होती. तिथून जवळच एक नदी वाहते, तिचे नाव नाग नदी असे आहे. तिथून सुमारे 20-25 मैल अंतरावर नागार्जुन टेकडी आहे. तिथेच या नागलोकांची वस्ती होती. त्यावरून नाग नदी आणि नागपूर हे नाव पडले आहे. पूर्वी तिथे या नागलोकांचा एक राजा होता असे प्रसिद्ध इतिहासकार रॉबर्टसन यांनी त्याच्या महारलोक या ग्रंथात नमूद केले आहे. यावरून पूर्वी एकेकाळी महार नागवंशी लोक राज्यकर्ते होते हे प्रसिद्ध होते. तसेच डॉक्टर आंबेडकरांनी 1946 साली लिहिलेल्या शूद्रपूर्वी कोण होते उभे शूद्र या ग्रंथात त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेले आहे. तसेच आजचे महार लोक हे नागांचेच वंशज आहेत असे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा समारंभात लाखो लोकांच्या उपस्थित केलेल्या भाषणात प्रकटपणे सांगितले आहे. यावरून धम्मदीक्षा घेण्यासाठी नागपूर हे ठिकाण का निवडले असावे याचाही सहज उलगडा होतो. नागवंशी महार लोक बुद्धिमान होते, ते अत्यंत प्रामाणिक, इमानदार आणि विश्वासू होते, सत्यवचनी होते. म्हणून त्यांना पूर्वी गावडीतील न्यायनिवाडा करण्यासाठी सरनाईक पंच म्हणून ग्रामसेवक बोलवले जायचे. गावातील एखाद्या विवादित घटनेशी त्यांनी केलेला निकाल हा अंतिम आणि सर्वमान्य मिळत असे. तसेच हे महार लोक शूरवीर, महापराक्रमी धाडशी होते. त्यावेळी संतांचे राजा महाराजांनी अनेक लढाई जिंकून दिल्या होत्या. म्हणून त्याकडे ब्रिटिशांनी आपल्या लष्करात त्यांची मोठ्या प्रमाणात भरती केली होती. एवढेच नव्हे तर महाप्रतापी म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्यदलात स्वतंत्र महार बटालियन स्थापन केले होते. हे महार लोक सुपराक्रमी असले तरी पेशवाई काळात त्यांना इतर शासनच्या लोकांना शूद्र अत्यंत अस्पृश्य म्हणून समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. त्यांच्यावर अनेकविध अमानवीय सामाजिक बंधने घालण्यात आले होते. त्यांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा नाना स्वरूपात अनन्वित अमानुष करण्यात आला. याविषयी अधिक विस्ताराने इथे सांगण्याची गरज वाटत नाही, कारण मनुस्मृती या प्राचीन हिंदू धर्मग्रंथात याबद्दल संपूर्ण संशोधन केलेले आहे. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांनी या ग्रंथाचे दिनांक 25 डिसेंबर महाड येथे जगजाहीर दहन केले आहे. महार लोक कसे शूर पराक्रमी होते या संबंधी इतिहासातील अनेक धार्मिक ग्रंथातील त्यापैकी एक दोन प्रसंग इथे सांगतो. त्याचे असे झाले की 1818 मध्ये इंग्रज आणि त्यावेळेचे पेशवा यांच्यामध्ये भीमा कोरेगाव येथे धर्मांच्या काठी घमासान लढाई झाली. त्यावेळी महार सैनिक मोठ्या प्रमाणात सैन्यदलात होते. दरम्यान पेशवे काळात तथागत महार आणि इतर अस्पृश्य मानल्या गेलेल्या अत्यंत लोकांवर भयंकर अन्याय झाले होते. त्यांना अत्यंत हिंदीचे वाहून देण्यात आले होते. याचा रोष महार सैनिकांच्या मनात अगोदरपासूनच होता. त्याचा वापर घेण्यासाठी योग्य वेळी या लढ्याच्या निमित्ताने माहितीच चालणार होती. म्हणून महार सैनिक पेशव्यांच्या विरोधात इंग्रजांच्या बाजूने लढले. पेशवाकडून घोडदळ, पायदळ असे मिळून 28,000 सैनिकांची फौज तैनात करण्यात आले होते. तर इंग्रजांकडून केवळ 500 महार सैनिकांच्या कडे दिले होते. ही लढाई सर्व 1 दिवस आणि 1 रात्र चालली. त्यात पेशव्यांचे हजारो सैनिक ठार झाले. भीमा नदीच्या पात्रात रक्ताची पाठ वाहिले. महार सैनिकांच्या पुढे पेशव्यांचा टिकाव लागला नाही. शेवटी उरल्या सैनिकासह त्यांना मनामनातून फळ काढावं लागलं. महार सैनिकांचा विजय झाला. या अद्भुत अशा त्याकडे इंग्रज सरकारने त्या ठिकाणी भव्य विजयस्तंभ उभारला होता. तो अजूनही ते दिमागात उभा आहे. लढाईत वीरमरण आलेल्या, शहीद झालेल्या 20 आणि जखमी झालेल्या 3 सैनिकांची नावे त्यांच्या स्मरणार्थ सन्मानपूर्वक त्या स्तंभावर कोरलेली आहे. दिनांक 1 जानेवारी 1970 रोजी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन विजयस्तंभाला मान्यता दिली. तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून हजारो लोक तिथे येऊन त्या विजयस्तंभाला श्रद्धांजली देतात. दुसरी घटना अशी की 1795 मध्ये झालेली खड्याची लढाई प्रसिद्ध आहे. या लढाईत महार सैनिकांच्या शौर्याबद्दल त्या काळी छत्रपती शाहू महाराजांनी मिरज तालुक्यातील कळंबी येथे हे गाव त्यांना वतन म्हणून दिले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील सैन्य महार सैनिकांनी गड किल्ले सर करण्याच्या मोहिमेत प्राणाची बाजी लावून मुलाची कामगिरी बजावली होती. साहित्यिक शंकरराव खरात यांनी त्यांच्या महाराजांचा इतिहास या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई लष्करात 25 महार रेजिमेंट होत्या. त्या सुमारे 75,000 महार सैनिक होते. त्यांनी गेल्या 2 महायुद्धात तसेच पाकिस्तानवर झालेल्या लढाईच्या वेळी आपली बहादुरी दाखवली आहे. यावरून महार लोकांचा कसा महाप्रतापी इतिहास आहे
हे आपल्या लक्षात येईल. बाबासाहेब म्हणतात, दोज हू डू नॉट नो देअर हिस्ट्री कॅनॉट क्रिएट हिस्ट्री. अर्थात जे लोक आपला इतिहास जाणत नाहीत ते इतिहास निर्माण करू शकत नाही. तर मी आमच्या जाणेफळ गावाबद्दल सांगत होतो. आमच्या आजोबा पंजोबापासून तर वडिलांपर्यंत असे पिढ्यानपिढ्या आमचे पूर्वज तिथे राहत असत. आमचे वडील आमच्या लहानपणी आम्हाला भावंडांना सांगायचे. त्यावेळी खूपच गरिबी होती. गावातील जवळजवळ सर्व शेतजमीन कुणबी मराठा देशमुख मारवाडी अशा तथाकथित उच्चवर्ग सवर्ण लोकांच्या मार्गाचे होते. त्यातील काही अल्प उदारक असले तरी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. ते श्रीमंत होते. याउलट इतर बहुजन वर्गातील लोक मात्र अत्यंत गरीब होते. खाण्यापिण्याची वस्त्र मिळण्याची सोय सुद्धा नव्हती. ते भूमिहीन शेतमजूर कामगार बेघर बेसहारा होते. त्यामुळे ते दुसऱ्यांच्या शेतावर श्रमिक म्हणून राबत असत. मोलमजुरीची कामे करत असत. दुसऱ्यांची गायगुरे राखण्याचे काम करत असत. शेतमालकाकडून त्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक केली जायची. त्यांनी केलेल्या कामाची योग्य वेळेवर मजुरी दिली जात नसे. अशा प्रकारे ते हलाखी जीवन जगत असत. माझ्या वडिलांनी सुद्धा लहानपणी गुरे राखण्याची शेतमजुरीची कामे करून शिक्षण घेतले असे ते आमच्या लहानपणी आम्हा भावंडांना कधीही सांगायचे. जुन्या काळी त्यांच्या या अशा विधारक आठवणी ऐकून आम्ही व्यथित होऊन जायचो. म्हणूनच मी नोकरी लागल्यानंतर स्वतःसाठी काही न करता आईवडिलांना शेती घेऊन दिली. आमच्या कुटुंबाच्या बाबतीत त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती ती अशी की त्यावेळी म्हणे आमच्या कुटुंबाकडे गाय म्हशी शेळ्या अशी काही दुभती जनावरे पाळलेली होती. त्यामुळे दुधाचा घरगुती व्यवसाय केला जायचा. त्यातून घर खर्चाला तेवढाचा हातभार लागत असे. त्या जराबांची सोडबांध करणे, त्यांना रानात करायला घेऊन जाणे, दुधाचे धार काढणे इत्यादी कामात आमचे लहान मोठे सर्वजण गुंतलेले असायचे. आमच्या वडिलांचे वडील सुद्धा हेच काम करत असत. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जात असे. त्यावेळी आमच्या दारात दगडाने बांधलेली खोल निमुळती विहीर होती. ती अजूनही आहे. त्या विहिरीचे पाणी फारसे पिण्यायोग्य नव्हते. त्यामुळे ते पाणी गुराढोरांसाठी, आंघोळ पाण्यासाठी, भांडी कपडे धुण्यासाठी वापरले जात असे. अशा अनेक जुन्या पाण्या बारीक सारीक गोष्टी त्यावेळी आम्हाला सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी आम्हाला भावंडांच्या जन्माआधीच्या आहेत. जाणीवपणे ते माझे आजोबा वडिलांचे वडील एका मोठ्या जमीनदाराकडे शेती काम करत असत. त्या जमीनदाराची मुले माझ्या वडिलांच्या वयाची होती. ती मुले शाळेत जायची. ते पाहून माझ्या आजोबांनी सुद्धा माझ्या वडिलांना वयाच्या सुमारे 9व्या वर्षी शाळेत पहिल्या टाकले. त्यावेळी कोणी दत्ताच्या गरिबांच्या मुलांना शाळेत जाणे हे नाविन्यपूर्ण होते. त्याच्यापूर्वी माझ्या वडिलांचे एक काका प्रायव्हेट ट्युशन घेऊन तिसरीपर्यंतची परीक्षा पास झाले होते. त्यांना लिहिता वाचता येत होते, गणित करता येत होते. त्यांच्याच प्रेरणेने माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना शाळेत घातले. तिथे 4थीपर्यंत शाळा होती. माझे वडील तिथे 4थीपर्यंत शिकले. 4थीमध्ये माझ्या वडिलांना चांगले मार्क मिळाले. त्यावेळेला तिथे जे मोठे शेतकरी होते त्यांच्या शेतात माझे आजोबा काम करत होते. त्या लोकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांना समजले की हा मुलगा दलित समाजाचा असून सुद्धा हुशार आहे आणि म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना पुढे शिक्षण द्यावे असा आग्रह माझ्या आजोबाकडे केला. परंतु घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. माझ्या वडिलांनी एक मोठा भाऊ होता, तो माझे मोठे काका, तेही तिथेच राहत असत. एकत्र कुटुंब होते. त्यावेळेला माझ्या वडिलांना पुढे शिक्षण नसल्यामुळे माझ्या आजोबांनी त्यांना चिखले येथे एका वसतिगृहात ठेवले होते. त्यावेळेला दलित समाजातील मुलांसाठी एक वसतिगृह भटकर नावाचे गोष्ट चालत असत. वसतिगृहाचा खर्च दर महिन्याला ते वसतिगृहात चालकाला करून देत असत. माझ्या वडिलांनी पुढे 4थीपासून ते 7थीपर्यंत शिक्षण घेतले. त्यापूर्वी शिक्षण त्यांनी तिथेच मोरेना हायस्कूलमध्ये घेतले. 1936 साली ते मॅट्रिक त्यावेळेचे 11वी झाले. चांगल्या रीतीने मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर घरच्या आमच्या सगळ्या लोकांना आनंद झाला. गावातील इतर लोकांना सुद्धा आनंद झाला. त्यावेळेला मॅट्रिक झालेले माझे वडील हे कुटुंबात एकमेव होते. त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ वगैरे सुद्धा मॅट्रिक झाले. माझ्या वडिलांनी मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. तथापि त्यांना योग्य ती मनासारखी नोकरी मिळाली नाही. दरम्यान त्यांचे माझ्या आईशी लग्न झाले. त्या काळी जर लहान माझे लग्न होत असे. समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्यांचे लग्न सोयीत पार पडले. दोन्हीकडची मंडळी अगदी आनंदात होती. आईकडचे नातेवाईक विशेषतः तिचे आई वडील फारच खुश होते. मुलीला चांगले स्थळ मिळाले, सोयरे चांगले मिळाले, मुलीला शिकवलेला नवरा मिळाला, नशीब पाळलं पूर्ण, आणखी काय पाहिजे असे ते म्हणायचे. लग्न होऊन माझी आई नांदायला आली. जाण्यापळीतील घर लहान असले तरी कुटुंब मात्र मोठे होते. तिथे माझी आजी आजोबा चुलते काकी इतर नातेवाईक एकत्र मिळून राहत असत. खाणारी तोंडे अधिक होती. त्या मनाने काम कमावणारे तुकडे पडत असत. त्यातच माझ्या वडिलांना अजून नोकरी लागली नव्हती. दूध त्याच्या घरगुती व्यवसायावर शेतमजुरीवर कुटुंबाची भागत नसे. खाण्यापिण्याचे कपडे त्याची आभाळ होत असे. अशा परिस्थितीत माझी आई नांदायला आली होती. माझे वडील मनाशी विचार करू लागले, आपण एवढे शिकलो आहोत पण नोकरी नाही. आई वडिलांनी कावड कष्ट करून आपल्याला शिकवले. प्रसंगी उपाशी लावून त्याच्या शाळा आपल्याला भरवला. स्वतः जुने पुणे पाठी केली आपल्याला कपडे हरायला दिले. कशाची कमतरता भासवली नाही. आपण शिकावी, नोकरी करावी, मोठे व्हावे अशी त्यांची इच्छा होती. आता आपले लग्न झाले, पत्नी घरी नांदायला आली. प्रत्येक विवाहित स्त्री तिच्या संसाराचे स्वप्न पाहत असते.
आपण मात्र नोकरी आपल्या आई वडिलांच्या इच्छा, आकांक्षा, पत्नीच्या सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. मग शिकून आपला काय उपयोग असे विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस सारखे घोळत असत. आणि चिंता त्यांना भेटत होत्या. असंख्य प्रश्नांनी त्यांचे मन ग्रासले होते. काय करायचे हे त्यांना सुचत नव्हते. त्यामुळे सतत मानसिक तणावाखाली राहत होते. असे असले तरी आपल्या मनातील दुःख वेदना ते इतरांना कळू देत नसत. पुढे असेच काही दिवस मानसिक परिस्थितीत केले. पण अशाही परिस्थितीत त्यांनी आपले मन घरी खचू दिले नाही. त्यांच्या पुढे विशिष्ट ध्येय होते. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मनातील जिद्द त्यांनी सोडली नाही. ते धैर्यशील होते. त्यांच्या अंगी प्रचंड जिद्द आणि चिकाटी होती. परिस्थितीला शरण त्यांच्या स्वभावात नव्हते. समोर आलेल्या कुठल्याही परिस्थितीला त्यांची लढाऊ होते. कठोर परिश्रम करण्याची त्यांचे शारीरिक आणि मानसिक क्षमता होती. जीवन हा तर ऊन सावलीचा एक अजब खेळ होता. कधी ऊन तर कधी सावली, हे तर चालूच राहणार आहे. जीवनात सुख दुःख संकट तर मिळणारच, ही तर एक स्वाभाविक गोष्ट आहे. पण आपल्याकडे त्यावर मात करून त्याचे निवारण करता येते, हे एवढं तेवढे सत्य आहे. कुठलेही काम लहान किंवा मोठे नसेल, तथापि जे काम आपण हाती घेतलेले असते ते निष्ठेने करून पासून यावे, असे माझ्या वडिलांचे जीवनशैली विचार होते. या विचारातून त्यांनी एखादी चांगली नोकरीपर्यंत शेतमजुरीचे काम करण्याचे ठरवले. प्रत्यक्षात मजुरी करू लागले तेव्हा माझी आई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. कमरेला बदल घेऊन खोचून ती त्याच्या पाठी त्यांच्या निवडीने काम करू लागली. पडत्या काळात तिने त्यांच्या समर्थपणे साथ दिली. पती पत्नी संसाराची दोन चाकी असतात असे म्हटलं जाते, ते खरेच आहे. त्यांच्या अंगमूळ परिश्रमातून घराची आर्थिक थोडीफार सुधारणा झाली. संसाराची गाडी रुळावर येण्यास मदत झाली. असे असले तरी माझ्या वडिलांच्या समोर अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या नोकरीचा प्रश्न मात्र काही सुटला नव्हता. ते नोकरीसाठी सारखे धडपडत होते. जीवापडा प्रयत्न करत होते. म्हणून ते कधी घरी तर कधी बाहेर नोकरीच्या शोधात फिरत असायचे. दरम्यानच्या काळात दुसरी आर्थिक माहिती झाली. सरकारने सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्याची योजना आखली होती. गावोगावी सैन्य भरतीचे कॅम्प सुरू होते. त्यावेळी माझ्या वडिलांसाठी आयती संधी चालू झाली. त्या संधीचा फायदा घेऊन 1939 मध्ये माझ्या वडिलांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1942 साली ते त्यावेळच्या ब्रिटिश सरकारच्या भारतीय फौजामध्ये दाखल झाले. जागतिक महायुद्धाच्या काळात ते सिंगापूर ते नाट्य असल्यामुळे सैन्यामध्ये डेप्युटी पदावर रुजू झाले. सैन्यामध्ये पद उच्च पद असल्यामुळे त्यांना त्यांना त्यावेळी पदक वॉर मेडल प्रदान करण्यात आले होते. त्यावर त्यांचे नाव कोरलेले असून ते मेडल आम्ही अजून प्रदान करून ठेवले आहे. ते पाहून काळातील आठवणी जाग्या होतात. त्यांच्याकडचा उद्योग अभिमान वाटतो, प्रेरणा मिळत राहते. त्याकडे परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यावर मात करून त्यांनी केलेला संघर्ष लक्षात साक्षात डोळ्यापुढे उभा राहतो. माझे वडील मिलिटरीत गेल्यामुळे माझ्या आईच्या नावाने त्यांची धर्मा मनी आढळत असेल, त्यावर आमची बहीण चालत असेल. लहानपणामध्ये मी आणि माझी आई राहत होतो. तसे माझे काका आणि त्यांचे कुटुंबीय आम्ही एकत्र राहत होतो. ते माझे काका गंगारामजी गवई हे शाळेत इंग्रजी शिक्षक होते. 7वी पर्यंत शाळा होती. त्यावेळेला 5वी पासून इंग्रजी आवश्यक असायचा. तिथे इंग्रजी शिकवण्यासाठी इंग्लिश शिक्षक असायचे. माझे काका तिथे इंग्लिश शिक्षक होते. माझे काका मॅट्रिक पास असल्यामुळे ते स्पष्ट आणि छान इंग्रजी बोलायचे. ते त्या शाळेत असल्यामुळे मला शाळेत घालण्याचे ठरले. माझे वडील बाहेर गेले होते. मला काका घेऊन गेले आणि त्या शाळेत माझे नाव टाकले. मी हळूहळू माझ्या शाळेमध्ये जात असे. अशा रीतीने मी ती पहिलीची परीक्षा दिली. दरम्यान 1945 साली युद्ध संपले आणि त्यावेळी पूर्वी सैन्य भरती केलेल्या सैनिकांना सैन्यातून कमी करण्यात आले. त्यात माझ्या वडिलांचा पण समावेश होता. त्यांची नोकरी गेली. पुन्हा त्यांच्यावर बेकारीचे संकट आले. ते जाणेपर्यंत ते परत आले. तिथे माझ्या वडिलांचे घर नव्हते, कारण मॅट्रिक झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ते बाहेर गेलेले होते. त्यामुळे इतर भावांच्या वाटण्यामध्ये त्यांना हिस्सा मिळाला नाही व त्यांनी तो घेतला पण नाही. म्हणून त्यांनी मेहकर येथे स्वतःचे घर बांधण्याचे ठरवून टाकले. त्यावेळेस त्यांनी मेहकरला नोकरी असल्यामुळे मेहकरला घर बांधले जाणे पण माझ्या आजोबाचे घर होते. त्यांचे 2 भाऊ राहत होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव बंडूजी व लहान भावाचे नाव विठ्ठल होते. माझ्या आजोबाच्या घराच्या 3 भावांमध्ये वाटण्या झाल्यापर्यंत नोकरी बाहेर राहत असल्यामुळे त्यांच्या हिश्श्याची घराची जमीन ती त्या 2 भावांना देऊन टाकली. त्या ठिकाणी अजूनही त्यांची मुले राहतात. आमचे वडील लक्ष्मणराव ठाकूरजी गवई, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. आमची आई तुळसाबाई, तिला आम्ही बाई म्हणायचो. आता आईऐवजी तिला आम्ही बाई असे का म्हणायचो, याचे कारण असे की आमची आई तिच्या बहिणीमध्ये सर्वात थोरली होती. त्यामुळे तिच्या सर्व धाकट्या बहिणी तिला बाई म्हणायच्या. त्यांचे पाहून आम्ही पण तसे म्हणायला लागलो. आम्ही त्यावेळी लहान होतो. लहान मोठ्यांचे नामकरण करत असतो. दुसऱ्या स्थिती आमची आई जुन्या वळणाची होती. त्याकाळी खेडेगाव ग्रामपंचायतीची घरमारी आई साळकाई माळकाई अशी नाव प्रचलित होते. आमच्या आईला आई या शब्दात आणि तिचे नाव साधारण वाटायचे, त्यामुळे आवडत नसेल. आमच्या भावांच्या बाबतीत तसे झाले. आमचे वडील त्यांच्या भावामध्ये सर्वात मोठे, त्यामुळे त्यांचे सर्व लहान भाऊ त्यांना आदरणे भाऊ असे म्हणायचे. म्हणून आम्ही पण त्यांना तसेच म्हणायचो. अशा प्रकारे आई बाबा राहिले बाजूला आम्ही बाई भाऊ असे पूजेला अशी गत झाली. बरं, हे काही एवढ्यावर थांबले नाही. घरचे बाहेरचे जवळचे नाते सोय झाले. आई बाबाचे यांच्यामध्ये आमची आई
आमचे बाय भाऊ फेमस झाले. आजच्या क्षेत्रात सांगायचं तर सेलिब्रिटी झाले. अनेक लोकांना त्यांची खरी लाईन माहीत नाही. एवढेच काय तर आमच्या मुलींना भाऊ बाई एवढे झाले. आज आमचे भाऊ बाई हयात नाही, ते दूर अनंतात विलीन झाले. आमच्यासाठी उजाड आहे, उजाड झाले. असे असले तरी आमच्या भविष्यात ते निरंतर वास करतात. आजही त्यांच्या आठवणी मनात ताज्या आहेत. आम्ही एकूण 7 सख्खी भावंड, 4 भाऊ आणि 3 बहिणी आणि कोणी वसंत, तुकाराम, चंद्रप्रभा, बेबी, शोभा, सुभाष, पुष्पा आणि किशोर. आता चंद्रप्रभा पाठोपाठ सुभाष, पुष्पा, किशोर काळाच्या काळात जगातून कायमचे निघून गेले. कुटुंबातून मोठी फुटी निर्माण झाली. कदापि भाऊ निघणार नाही. एका कुशीतील एका रक्ताची ही भावंड जेव्हा आपल्या हातपासून कायमची परंपरा होतात तेव्हा ते दुःख कसं दुःखाचा भार सशस्त्र जीवन जगावे केवळ एवढेच आपल्या प्रार्थनात असते. आमचे एकूण 14 चुलत भाऊ, सख्खे चुलत असे आम्ही कधी मानले नाही. सख्खे काय आणि चुलत काय, शेवटी भाऊच ना आम्ही. आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या घरी राहत असलो तरी आमचे कुटुंब मात्र एकच आहे. आम्ही आता आजी आजोबा झालो आहोत. आमची मुले सुद्धा आई बाबा झाली आहे. घरी अंगणी नातवंडे पतवंडे खेळतात. कुटुंबाचा रस्ता झाला. आज मी 150-150 कुटुंबे आहेत. गंमत म्हणून सांगायचं झाल्यास आमची गवई ब्रदर्स फॅमिली किंवा गवई लिमिटेड कंपनी झाली आहे. नात्यागोत्यांची गुंफण घट्ट आहे. त्यातून माया प्रेम आपुलकी मिळते. थोडक्यात सांगायचं तर ही सारी एका धाग्यात उरलेली फुले आहेत. असे आमचे कुटुंब आहे. कुटुंबातून समाज घडतो, समाजातून देश घडतो, देशातून विश्व घडते. विश्व कुटुंब ही संकल्पना साकारलेली आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर मानवजातीचे किती कल्याण होईल. मानवी समाजाचे असे माझे विचार आहे.